इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 14 जुलै. भिंगाचं संशोधन. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. मराठी नाही तर हिंदी सिनेमात प्राध्यापक हे बहुधा विनोदी पात्र म्हणून येतं. विनोद निर्मितीसाठी संशोधनाचं खूळ त्याच्या डोक्यात भरवलेलं असतं. अध्यापनासाठी अपात्र ठरवून संशोधनासाठी मात्र त्याला फुल पात्र दाखवलेलं असतं. त्याच्या अध्यापनाचा नेमका विषय त्यालाही माहीत नसतो, तरी पण त्याचं संशोधन भाषा ह्या त्याच्या नसलेल्या विषयावर चाललेलं असतं. संशोधनासाठी त्याच्या हातात एक मोठं भिंग दिलेलं असतं. या भिंगातून तो भाषेत साहित्याचा, कवितेत काव्याचा शोध घेत असतो. विज्ञानातलं संशोधन भिंगाशिवाय होऊच शकत नाही. काही अपवाद वगळता इतर सगळ्या संशोधनांना मुळीच भिंग लागत नाही. उदाहरणार्थ, राजकारणातलं कारण भिंग लावून मुळीच शोधता येत नाही. असलं संशोधन मला इंग्रजी सिनेमात कधीच दिसलं नाही. इंग्रजी सिनेमे मी ऐकण्याऐवजी नुसतेच पाहत असतो, कारण इंग्रजी सिनेमा माझ्यासाठी केवळ दृकमाध्यम आहे. त्यामुळं मराठी हिंदी सिनेमातलं हे संशोधन भिंग ही सिनेमावाल्यांची उचलेगिरी की सुचलेगिरी हा संशोधनाचाच भाग आहे. मी सिनेमातल्या भिंगातून सिनेमातला विनोद शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेकदा करूनही मला सिनेमात केविलवाणा विनोदही सापडला नाही. भिंगाची अंतर्वक्रता, बहिर्वक्रता माझ्या चांगल्याच परिचयाची आहे. ह्या वक्रतेनं मला अनेकदा एक चटका तरी दिला आहे. खरं तर भिंगानं आपल्याला चटका लावणाऱ्या अनेक गोष्टी दिल्या आहेत. सूक्ष्मदर्शन, विशालदर्शन, निकटदर्शन, दूरदर्शन, छायादर्शन, सिनेदर्शन हे नयनरम्य नजराणे भिंगानं आपल्यासाठी पेश केलेले आहेत. भिंगानं आपल्याला 40शी दिली. 40शी नंतर वय वाढलं तरीही 40शी आपल्या 40शीवरच स्थिरावली. भिंगानं आपली प्रायोगिक संपत्ती जोपासली, उन्नत केली. भिंग काही आभाळातून पडलं नाही किंवा जमिनीतून आपोआप उगवलं नाही. प्रारंभीच्या काळात काच घासून भिंग तयार करताना शास्त्रज्ञांचे हात रक्तबंबाळ होत. पण विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात शास्त्रज्ञांचा उल्लेखच नसतो. काचेचं अत्यंत पातळ भिंग तयार करणाऱ्या ऑगस्टिन जो फ्रेस्नेलची 14 जुलै 1827 ही जन्मतारीख आहे. अशा बाबी आता भिंग लावून शोधण्याची वेळ आलेली आहे.